नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रोहित जाधव. अभ्यास नीती या आपल्या ॲपवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या लेक्चरचं नाव तुम्ही पाहिलंच असेल, टाइम टेबल फॉर सक्सेस. सक्सेस म्हणजे यश आपल्याला मिळवायचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये. तर आपल्याला नेमकं कसं टाइम टेबल आखायचंय, दिवसभरामध्ये किती तास अभ्यास करायचा, कोणत्या विषयाचा करायचा, कसा करायचा, खूप सारे प्रश्न मुलांना पडलेले असतात. त्याचं उत्तर तुम्हाला या लेक्चरमधून मिळणार आहे. आपण स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन ही एक मेंटरशिप सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या मेंटरशिप सिरीजमध्ये असंख्य प्रश्नांची उत्तरं, असंख्य म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या सिरीजमध्ये तुम्हाला मिळतील. आता मी गेले 8 वर्षापासून शिकवतोय UPSCला, MPSCला, बँकिंग, SSC, रेल्वे अशा स्पर्धा परीक्षांना. आपले सब्जेक्ट आहेत जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर, इथिक्स. तर हे सब्जेक्ट शिकवत असताना मुलांचे नेहमीचे जे प्रश्न असतात की सर दिवसभरात किती सब्जेक्ट करू, मग एक सब्जेक्ट पूर्ण दिवस करायचा का 2-3 सब्जेक्ट करू का 6 सब्जेक्ट करू, त्याच्या व्यतिरिक्त मग टाइम कसा मॅनेज होईल, नोट्स काढू का काय करू, नोट्स कशा काढायच्या, नोट्स काढण्याचा सगळा वेळ वाया चाललाय, वाचलेलं लक्षातच राहत नाही, मग वाचून काय करायचं, आणि सगळं झाल्यानंतर परीक्षेला गेल्यावरती टाइमच पुरत नाही पेपरला, मग काय करायचं. तर अभ्यासाचा योग्य मार्ग जाणून घेण्यासाठी आपण ही सिरीज पाहतो. या सिरीजमधनं मला गॅरंटी आहे की तुम्हाला 101% फायदा होणार आहे. तर हे लेक्चर आवडल्यानंतर तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा आपलं ॲप डाउनलोड करायला रेकमेंड करू शकता. तर कुठलाही वेळ न वाया घालवता मी सुरुवात करतोय. माझ्याबद्दलची माहिती तुम्ही जाणून घेतलेली, माझं नाव या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. तर आपण डायरेक्टली आपल्या टॉपिककडे वळू. तर माझं काय म्हणणं आहे की जसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे तो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो वा नसो, नॉर्मल लाईफ जी असते आपली, एव्हरीडे लाईफमध्ये आपण या गोष्टी करतच असतो. जसं की समजा मॉर्निंग टी, सकाळी उठल्यानंतर आपण मोस्ट ऑफ द चहा पितो. काही जण दूध, कॉफी वगैरे बाकी पित असतील, ते कन्सिडर करू आपण, चहा पितो. चहा सोबत नाश्ता किंवा चहा नंतर नाश्ता किंवा पहिले नाश्ता नंतर चहा, हे तुमच्या हिशोबाने. सकाळी चहा पिला, नाश्ता केला, त्यानंतर दुपारी आपण जेवत असतो. काही जण संध्याकाळी पुन्हा चहा पित असतात, संध्याकाळचा परत नाश्ता करत असतात, रात्री जेवत असतात. तर ह्या गोष्टी एव्हरीडे लाईफमध्ये आपल्या बाबतीत घडत असतात. तर मी त्याच गोष्टींचं रिलेशन दिलेलं आहे की ऍस्पिरंट, एखादा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असेल तर त्याच्या लाईफमध्ये पण या गोष्टी घडायला पाहिजे. या तर घडतातच, तर यांची जोड मी इथे कनेक्ट केलेली आहे. आणि हे सगळ्यांना लागू होतं, मग तो UPSCचा विद्यार्थी असू दे का MPSCचा असू दे का SSC रेल्वेचा असू दे, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा विद्यार्थी हे लेक्चर जसंच्या जसं अवलंबवू शकतो. त्यामध्ये तुम्ही थोडेफार चेंजेस, मॉडिफिकेशन तुमच्या हिशोबाने करू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी एक स्केलेटन स्ट्रक्चर देईल की बाबा या हिशोबाने जर स्टडी केला तर लवकर सक्सेस मिळण्याचे चान्स जास्तीत जास्त तुमचे वाढतील. मुलाचा जो प्रश्न असतो सर की एका दिवशी एकच विषयाचा अभ्यास केला तर काय करायचं, कसं, आता मोस्ट ऑफ द काही स्टुडंटची टेक्निक असते, सकाळी 7-8 वाजता अभ्यासाला बसला तर अभ्यासिकेत गेले, लायब्ररीत गेले, वाचायला सुरुवात केली, एक विषय घेतला, एक पुस्तक ते वाचतोय, आणि दिवसाच्या शेवटी संध्याकाळ 6-7 वाजता त्याचं सगळं झालं, 70-80 पानं तो वाचून काढतो. काही जण नोट्स वगैरे काढत नाही, पुस्तकातच तसंच ते अंडरलाईन करतात, कलर रंगवतात, हायलायटर्सने रंग हायलाईट करतात. आणि मग नंतर समजा तो विद्यार्थी बाहेर आला आणि त्याला आपण त्यामधलं काही विचारलं तर त्याला आठवत नसतं. कारण 70-80 पानं वाचल्यानंतर त्यातलं मध्येच त्याला 12वं पान विचारलं किंवा पहिलं पान विचारलं तर तो पुढे पुढे वाचता वाचता मागचं त्याचं विसरलं जातं. मग दिवसभरात एक सब्जेक्ट, मग काही जण टार्गेट ठेवतात मी 5 दिवसात पूर्ण पुस्तक कंप्लीट करेल. हे कंप्लीट करणं आपल्याला फक्त वाचायचं नाहीये, वाचून हे समजून घ्यायचं आणि हे आपल्याला लक्षात पण ठेवायचंय, कारण आपल्याला पुढे जाऊन 1 वर्षाने तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तेव्हा ते लक्षात पण राहिलं पाहिजे ना. ही स्पर्धा फक्त कोण फास्ट वाचतं, कोण कमी दिवसात कंप्लीट करतं याचं नाहीये. यामध्ये आपल्याला जर तुम्ही घाई गडबड केली तर तेच काम परत करावं लागतंय दुसऱ्यांदा. इतिहास पूर्ण वाचून काढला 10 दिवसात, 12व्या दिवशी 15व्या दिवशी सगळं विसरलं, परत पहिल्यापासून वाचायचं, मग डबल टाइम वेस्ट झाला. त्यामुळे एका दिवशी एक सब्जेक्ट वाचू का जास्त वाचू, हा प्रश्न ज्यावेळेस मुलगा मला विचारतो त्यावेळेस मी त्याला प्रतिप्रश्न करतो, एका दिवशी एक पेपर आहे का रे? तर काही जण म्हणतात हो हो, एका दिवशी एक पेपर जरी असला ना, आता कंबाईनला एका दिवशी एक पेपर आहे, पण एका पेपरमध्ये विषय भरपूर आहेत ना. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आहे.
तुम्हाला चालू घडामोडी आहेत, गणित बुद्धिमत्ता आहे. मग एवढे सगळे विषय असतील तर आपल्या मेंदूला पण तशी सवय असली पाहिजे ना. आता एका दिवशी एक विषय वाचणाऱ्यांच्या बाबतीत ही एक गोष्ट घडते. आणि दुसरी गोष्ट काय घडते, की परीक्षेमध्ये पेपर त्याच्यासमोर आलो भूगोलाचा प्रश्न, तर तो भूगोलाचा प्रश्न सॉल्व्ह करतोय. मग भूगोलाचा प्रश्न सॉल्व्ह करत असताना पहिले 10-15 प्रश्न भूगोलाचे झाले. मग त्याच्या डोक्यामध्ये सगळं भूगोल भूगोल त्याला गोष्टी आठवल्या. आणि अचानकपणे स्विच मारला सायन्स, तर आता तो ब्लँक झाला. मग असं काय झालं? कारण त्याला सवय आहे एका दिवशी एक सब्जेक्ट. अशी सवय लावल्यामुळे त्याचा मेंदूला एका टॉपिकवरून दुसऱ्या टॉपिकवर स्विच करायला अवघड पडते. त्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका दिवशी एका विषयाचा अभ्यास करणं हे चुकीचं आहे. मग 8 सब्जेक्ट किती करू? त्याचं उत्तर आता इथं मिळेल. तर म्हणून मी याला कनेक्शन दिलेले असं. जसं की आता मी काय विचार केला, की आपण जसं डेली चहा पितो न चुकता, तसं करंट अफेअर करू आपण डेली. चालू घडामोडींचा अभ्यास डेली केला तर त्याचा फायदा होऊन जातो आपल्याला. मग तो कसा करायचा, त्याच्या टेक्निक्स कशा असतात, त्याचं पण एक वेगळं लेक्चर आहे. करंट अफेअरची आपली बॅच येणार आहे नवीन. तर ती बॅच तुम्ही इनरोल केली तर तुम्हाला वर्षभराचं करंट अफेअर एकाच बॅचमध्ये तुम्हाला मिळून जाईल. विथ नोट्स सगळं करंट अफेअर असेल, त्याची टेस्ट सिरीज वगैरे पण आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर थेरी सब्जेक्टचं कनेक्शन मी लावलेले लंच. ऍप्टिट्यूड मॅथ्स रिझनिंगचं कनेक्शन मी लावलं समजा ब्रेकफास्ट. क्वेश्चन आन्सरचं कनेक्शन मी लावलं इव्हिनिंग स्नॅक्स. थेरी सब्जेक्टचं कनेक्शन परत लावलं डिनरशी. म्हणजे हा जीएसचा एखादा सब्जेक्ट, हा जीएसचा दुसरा सब्जेक्ट. जीएस 1-2 असे लिहिले, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. नाही ते एखादा म्हणल सर म्हटले दुपारी जेवताना जीएस 1चा अभ्यास करावा, असं काही नाहीये. पहिला सब्जेक्ट दुसरा सब्जेक्ट असं लिहिलेलं आहे. आणि रिव्हिजनला समजा मी म्हटलं संध्याकाळचा चहा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, की आपण जसं 2दा चहा पितो, तर 2 चहा म्हणजे मी करंट अफेअर आणि रिव्हिजनसाठी दिलं. ब्रेकफास्ट समजा 2दा करतोय आपण, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. तर एक मी दिलेले की बाबा एक मी दिलेले ऍप्टिट्यूडसाठी, एक दिले क्वेश्चन आन्सरसाठी. आणि लंच आणि डिनर म्हणजे हे मोठे सेशन्स असतात, कारण आपण दुपारी जेवतो किंवा रात्री जेवतो, हे आपण मिस नाही करत मोस्ट ऑफ द टाइम. तर ह्याला मी कनेक्ट केलेले जीएसची. म्हणजे तुमच्या डेली शेड्यूलमध्ये ह्या 6 गोष्टी आल्याच पाहिजेत. मग असं का? कारण करंट अफेअर्स आपल्याला आहेत परीक्षेसाठी. जीएसचे सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आहे, जनरल सायन्स वगैरे आहे. ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स रिझनिंग आहे आपल्याला. आणि क्वेश्चन आन्सर आपण ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षेची तयारी करतोय, तर आपल्याला एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची एक सवय पण असली पाहिजे. काही मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम काय होतो, ते फक्त वाचत जातात, पण त्यावरती प्रश्न कसे विचारले जातील, त्या प्रश्नांना कसं टॅकल करायचं, आपल्याला प्रश्न उत्तराच्या स्वरूपात जर विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर देता येतंय का, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत नाही. आणि मग वाचन आणि अभ्यास चांगला आहे, पण प्रॅक्टिसच झाली नाही प्रश्न उत्तरांची, त्यामुळे मग ते बाहेर पडतं स्पर्धा परीक्षेतून. आणि रिव्हिजन तर मस्ट आहे, रिव्हिजन शिवाय पर्यायच नाही. मग रिव्हिजन कशी करायची, त्याच्यावरती व्हिडिओ आहे मेमरी टेक्निक्स मधला. वाचलेलं लक्षात राहत नाही काय करायचं, रिवाइज कसं करायच्या गोष्टी. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या माझ्या सिरीजमध्ये मिळणार. फक्त पेशंटली धैर्याने, संयमाने, आरामात मस्तपैकी सगळ्या गोष्टी पाहायच्या, म्हणजे कळणार. नाहीतर मग एकदम उतावेळ मन आणि मग ह्याचं उत्तर मग हे कसं ते कसं नाही समजणार. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस करून देणार आहे. 5 लेक्चर्स असतील, 5 लेक्चरमध्ये सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यानंतर मग आपले सब्जेक्ट वाईज बॅचेस वेगवेगळ्या तुम्हाला मिळतील. जनरल सायन्स असेल, मॅथ्स, रिझनिंग, तुम्हाला करंट अफेअरची बॅच मिळणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. पण स्टार्टिंग आपण मेंटरशिपनी करणार आहे, कारण कुठलाही नवीन विद्यार्थी आला तर त्याला सगळ्यात पहिले मार्गदर्शन गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तयारी जर तो करत असेल तर तो यशस्वी होण्याचा चान्स नाही. मग आता मी हे असं याच्याशी कनेक्ट केलं, की बाबा आपण जसं 2 वेळा चहा पितो तसं, म्हणजे हे 6 गोष्टी आपण जशा करतो तशा ह्या 6 गोष्टी आपल्या झाल्या पाहिजेत. मग आता ह्या 6 गोष्टी मग माझ्या टाइम टेबलमध्ये बसतील का? आणि मी मग वर्किंग असेल तर मी काय करू? आणि जर मी हाऊसवाईफ असेल तर मला एवढा वेळ मिळेल का? आणि मी फक्त स्टडी करतो तर मी किती वेळ देऊ, कसं करू? तर त्याची सगळी उत्तरं आता आपल्याला पुढे मिळणार आहेत. आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचा आहे, की वाचत असताना एका वेळेस वाचताना मी किती वेळ बसू? 1 तास बसू, 2 तास बसू, 3 तास बसू? तर त्याच्याबद्दल हे तुम्हाला इथे दिसतंय, टाइम मॅनेजमेंट फॉर स्टडी. तर आता मी जसं की गणित बुद्धिमत्ता पण शिकवतोय, जनरल सायन्स पण शिकवतोय,
इथिक्स शिकवतोय, सायकोलॉजीचे पण काही चॅप्टर्स आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. इथिक्स आपण अभ्यास करत असताना तर त्यावेळेस काही फॅक्ट्स आपल्या समोर येतात. आता इथे 24x7 वगैरे दिलेले आहे, हे काय आहे, हे कसं आहे. तर काही जे सायकोलॉजिकल फॅक्ट आहेत ते काय सांगतात की माणसाचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हळूहळू लॅप्स होत जातं. एखाद्या सब्जेक्टमध्ये तो इंटरेस्टली अभ्यास करतोय आणि मग हळूहळू अभ्यास करत असताना तो म्हणजे त्यामध्ये गुंततो, तर त्याला एक आवड निर्माण होते आणि तो एकदम कॉन्सन्ट्रेशनने स्टडी करतो. पण कालांतराने हळूहळू ते लॅप्स होतं. मग जसं की आता हे मी कुठून सगळं रिसर्च वाचला. नॉर्मली आपल्या कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस कॉलेजमध्ये आम्ही गेलो, तर कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजचं टाइम टेबल आम्ही बघितलं. तर पहिलं लेक्चर 7 ते 7:50, दुसरं लेक्चर 7:50 ते 8:40 वगैरे असं काय काय होतं. तर माझ्या मनात हा प्रश्न आला की असं हे ऑड टाइम टेबल कोणी बनवलं, 50-50 मिनिटाचे लेक्चर डायरेक्ट 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 असं का नाही बनवलं. तर हे मला प्रश्न पडलेला. मी विचारलं काही शिक्षकांना, त्यांना काही उत्तर त्याचं काय प्रॉपर देता आलं नाही. मी त्याच्याबद्दल रिसर्च केला. तर सायकोलॉजिकल फॅक्ट्समध्ये मला ह्या गोष्टी कळल्या की माणसाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेवल 50 मिनिट्सानंतर थोडंसं लॅप होत असतं, म्हणजे कमी कमी होत जातं. त्यामुळे नॉर्मली लेक्चर 50 मिनिटाचं ठेवायला सांगतात. आता मुलांचा जो एक प्रश्न असतो की सर एका दिवसात एवढं सगळं वाचलेलं लक्षात थोडी राहणार आहे. शाळेत असताना आपण एका दिवशी 8-8, 9-9 लेक्चर केले. तुम्ही शाळेत असताना तुमच्या टाइम टेबलमध्ये किती लेक्चर होते पहा. आमच्या शाळेत 5 लेक्चर असायचे, मधली सुट्टी आणि नंतर 4 लेक्चर, 9 लेक्चर असायचे. ते पण वेगवेगळ्या सब्जेक्टचे. मग शाळेत असताना आपण एका दिवसात 6-7 सब्जेक्ट आपल्याला कळत होते आणि आता कळत नाही. असं कसं काय झालं? आता तर आपण मोठे झालोय. उलट अजून आपल्याकडे आता क्षमता वाढलेली. तर कसं असतं, खूप साऱ्या गोष्टी आपण स्वतःला कमी लेखल्यामुळे आपल्याकडनं पूर्ण होत नाही. आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतो, भीती असते, छोट्याशा गोष्टीला बाऊ केलेला असतो आपण कोणाचं तरी ऐकून. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही माझ्याबरोबर राहायला सुरुवात करा. तुम्हाला असं वाटेल की बाबा मला सगळं जग जिंकता येईल. मी सगळ्या गोष्टी करू शकतो. तुम्ही फक्त मला चान्स द्या. हे सगळे सीरीज एकदा कंप्लीट करा. ही सीरीज कंप्लीट करा, बॅचेस जॉईन करा. तुम्हाला आपोआप कळणार आहे की तुम्ही कुठल्या लेवलला आहे. पण तुम्हाला ते समजत नाहीये. तुम्ही स्वतःला कमी लेखताय. तर मग आता हा मुद्दा इथे मी लिहिलंय की शॉर्ट सेशन असेल तर 50 मिनिट अभ्यास करा, 10 मिनिटाचं मध्ये ब्रेक घ्या. लॉंग सेशन करायचे तर 90 मिनिटं अभ्यास करा, 20 मिनिटं थोडी रेस्ट द्या. तर हे असे मी सेट बनवलेले. कुठलीही इम्पॉसिबल टास्क जर पॉसिबल करायची असेल तर आपल्याला त्याला ब्रेकडाऊन करावं लागतं. खूप मोठं असेल तर आपण बघून घाबरतो, पण त्याच गोष्टीला आपण ब्रेकडाऊन केला. आता 1000 पानं वाचायची म्हटलं, मुलगा हादरला, त्याला काय कळायचं कळत नाहीये. पण आपण त्याला 20-20 पानांमध्ये वाटलं की बाबा डेलीची 20 पानं, 5 दिवसात त्याची 100 पानं वाचून होतात. 20-20-20-20-20 5 दिवसात 100 पानं झाली. पुढच्या 5 दिवसात 100 पानं, म्हणजे 10 दिवसात 200 पानं वाचली त्यांनी. पुढच्या 10 दिवसात अजून 200 वाचेल, झाले 400. पुढच्या 10 दिवसात अजून 200 वाचेल, झाले 600. पुढच्या 10 दिवसात अजून 200, म्हणजे 50 दिवसात पूर्ण पुस्तक संपून जाईल. पण 1000 म्हटलं घाबरतो, म्हणून टार्गेटचं नेहमी ब्रेकडाऊन करायचं. मग तसंच आपण या ठिकाणी पण ब्रेकडाऊन करून सेट्समध्ये स्टडी करायचं. आता तुमच्यापैकी कोणी जिममध्ये वगैरे जात असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करायला सांगतात, पुशअप्स, पुलअप्स वगैरे. तर समजा एखाद्याला 50-60 करायला सांगितले तर ते एका दमात नाही करायला सांगत. ते सांगतात बाबा 20-20 चे 3 सेट कर. तर याच्या मागे रिझन आहे, तुम्ही एकत्र 4 तास बसताय, 6 तास बसताय, तेवढं कॉन्सन्ट्रेशन लेवल नसल्यावर तुम्हाला मग त्या ठिकाणी बोर व्हायला लागतं आणि फक्त मग ते केल्यासारखं होतंय की बाबा करायचं म्हणून करतोय. तसं नको, एन्जॉय करता आलं पाहिजे, मजा आली पाहिजे अभ्यास करता. मग हे जे सेशन्सचं मी घेतलं, हे कुठून घेतलं? कॉलेजचं जे टाइम टेबल आहे त्यामधनं घेतलं. आपल्या कॉलेजमध्ये कसं होतं की आता एक शिक्षक घेतोय, लेक्चर घेतलं, बेल झाली, बेल झाल्यावरती तो शिक्षक बाहेर जातोय, तो शिक्षक बाहेर जाऊन दुसरा येतोय. तर मध्ये आपल्याला जवळपास 4-5 मिनिटाचा वेळ मिळतो. आणि मग वेळ मिळतो आणि मग परत थोडीशी रेस्ट मिळते आणि दुसरा विषय चालू होतो. मग आपलं माइंड बरोबर स्विच होतं. ती सवय आपल्या माइंडला लावायची, म्हणजे एक्झाम मध्ये पण त्यांनी या क्वेश्चन्सवरनं या टॉपिकवरती, या टॉपिकवरनं त्या टॉपिकवरती स्विच झालं पाहिजे. सब्जेक्ट टू सब्जेक्ट स्विच करता आलं पाहिजे. तर इथे मला 2 महत्वाचे मुद्दे सांगायचे की दिवसभरात आपल्याला 6 सेट मारायचे. 6 सेट जे मगाशी तयार केलेले. आता ते सेट किती किती मिनिटाचे करायचे ते यावरून आपल्याला डिसाईड करायचं आणि दोघांचं कॉम्बो करून आपण एक आपलं टाइम टेबल क्रिएट करायचं. मग तुम्ही 50-50 मिनिटाचे शॉर्ट सेशन्स घेऊ शकता की बाबा शॉर्ट सेशन 50 मिनिटाचे तुम्ही घेतले, मध्ये मध्ये 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला, 90 मिनिटाचे लॉंग सेशन घेतले, 20 मिनिटाचा ब्रेक घेतला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. मग आता हे जे आपलं मागचं पेज आहे त्याच्यामध्ये मी जर तुम्हाला हे इन्क्लूड करून दाखवलं
म्हणजे आता एक जस्ट फॉर एक्झाम्पल की एका मुलाने करंट अफेअर 50 मिनिटं केलं इनिशियल स्टेजला, की बाबा नवीनच आहे, थेरी सब्जेक्ट त्यांनी 90 मिनिटं केला. त्यानंतर ऍप्टिट्यूड जे आहे ते समजा आपण 50च मिनिटं घेऊ तात्पुरतं, फक्त जस्ट दाखवायला तुम्हाला. क्वेश्चन आन्सर त्यांनी 50 मिनिटं केले. थेरी सब्जेक्टला परत इथे 90 घेतो मी आकडा, आणि समजा रिव्हिजन त्यांनी 50 मिनिटं केली, असं आपण तात्पुरतं घेतलं की हे सेशन असे जर त्यांनी केले. तर आता बघा 50 हे 200 झाले, आणि 90 झाले 180. 200 आणि 180 मिळून होतात 380. 380 म्हणजे 6 तास 20 मिनिटं, म्हणजे 6-6.5 तासाचा अभ्यास झाला इथे, जर अशा पद्धतीने आपण बघितलं तर. पण आता एक दुसरा महत्वाचा प्रश्न येतो की त्या मुलाला फक्त अभ्यासच करायचा असं नाहीये ना, त्या मुलाला लेक्चर्स पण पाहिजे. समजा तो ऑनलाईन आपल्या ऍपवरती सबस्क्राईब केलेले त्यांनी, तर त्याची बॅचेस असतील, तर बॅचेसमध्ये दिवसातनं 2 लेक्चर तर असतील समजा 1.5 तासाचे, तर त्याचे 3 तास लेक्चर बघण्यामध्ये गेले. त्याच्या व्यतिरिक्त अजून समजा तो नोट्स काढतोय, तर नोट्स काढण्यामध्ये अजून त्याचा काय वेळ गेला, तर ओव्हरऑल मग त्यांनी कशी प्लॅनिंग करायची, आणि मग जर याच्यामध्ये हाऊस वाईफ आहे किंवा वर्किंग आहे, मग त्यांनी कसं करायचं, आता त्या मुद्द्यावर आपण बोलू. 50 मिनिटं 90 मिनिटं ही थेरी आम्ही काढली की बाबा 50-10, 50 मिनिटं अभ्यास, 10 मिनिटं रेस्ट, किंवा 90-20 ही थेरी आपण काढलेली. ही रेस्ट म्हणजे तुम्ही ब्रेक घेतला आणि हा स्टडीचा टाइम. मग आता काही जण म्हणतील असंच का, मी 1 तास करतो, करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जस्ट हे सायकोलॉजिकल फॅक्ट मी तुमच्यासोबत शेअर केले. तुम्ही 50च्या ऐवजी 60 मिनिटं अभ्यास करा, 60 मिनिटं अभ्यास करून 10च्या ऐवजी 15 मिनिटं ब्रेक घ्या. थोडंफार बदल चालतोय. मी तुम्हाला काय करतोय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सेट करून देतोय, टाइम टेबल कसं बनवायचं. मग हे सेट करून झाल्यावर तुम्ही यामध्ये तुमच्या हिशोबाने तुमचं टाइम टेबल त्यामध्ये बनवा, आणि मग त्यानंतर तुम्ही मला सांगा, आणि मग मी त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते करून देईल तुम्हाला. सिंपल आहे. आपल्या समोर आता जे एक्झाम्स आहेत, प्री मेन्स साठी किती वेळ बाकी, काय सगळं मी तुम्हाला करून देणार आहे. फक्त महत्वाचं आहे विश्वास, ट्रस्ट पाहिजे, सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत, सातत्य ठेवलं पाहिजे, नाहीतर 2 दिवस केलं मधनं गायब झाला. ट्रस्ट फक्त माझ्यावर नाही, स्वतःवर पण विश्वास पाहिजे की बाबा मी करू शकतो, आणि आपल्याला जो मार्गदर्शन करणार आहे तो आपल्याला बरोबर वेने मार्गदर्शन करतोय, त्या मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करत जायचं, आपला रिझल्ट फिक्स आहे. मग आता ह्याला आपण थोडस, आता हे मी परत बोलतोय की असं नाहीये की चहाच्या वेळेस पेपर वाचा आणि करंट अफेअर करा, मग ब्रेकफास्ट खाताना पटकन पटकन गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह करा, असं नाहीये. काही जण वेगळं डोकं वापरतात आणि म्हणतात मग सरांनी सांगितलं चहाच्या वेळेस करंट अफेअर करा, दुपारी जेवताना जीएस करा. तसं नाहीये. मी फक्त हे 6 सांगितले की बाबा आपण आपल्या लाईफमध्ये ह्या 6 गोष्टी करतो ना न चुकता, काही झालं तरी आपण हे करतो ना, कोणाचं लग्न असतं तरी हे करतो ना, घरामध्ये कोणी वारलं किंवा कोणी पाहुण्यांचं आपली डेथ झाली तरी आपण हे करतोच ना, हे विसरतो का? समजा एखाद्या वेळेस चहा विसरला, तर एखाद्या वेळेस करंट अफेअर विसरलं, ठीक आहे, पण जेवायला विसरतो का आपण? अभ्यास करताना आपल्या समोर कारण येतात, आज असं झालं, पाहुणे आले, मग इकडे गेलो, याचं लग्न होतं, मग असं झालं. मग ती कारणं नको द्यायला माणसाने, म्हणून मी हे असं कनेक्शन दिलेलं आहे की बाबा आपण जेवतोय तर मग जीएस करायला काय हरकत आहे, आपण चहा पितोय तर करंट अफेअर करायला काय हरकत आहे, असं त्याचं मॅच केलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग आता याला आता थोडंसं कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनरने आपण बघू. तर आता समजा की तो मुलगा करंट अफेअर करतो. आता करंट अफेअरचं कसं करायचं, करंट अफेअरच्या वार्षिकी वगैरे अवेलेबल असतात, त्यामधनं तुम्ही करू शकता, किंवा जसं मी म्हटलं जानेवारीमध्ये आपली बॅच असते, त्या बॅचमध्ये पूर्ण वर्षाचं करंट अफेअर येऊन जातं. 1.5 तासाचे लेक्चर्स तुम्ही करून 15-20 लेक्चरमध्ये सगळं करंट अफेअर वर्षाचं करू शकता, नोट्स वगैरे सगळं मिळतं. तर करंट अफेअरला समजा मी आता या ठिकाणी असं घेतो की एखादा विद्यार्थी करंट अफेअरच्या नोट्स काढायच्या नसतं, पहिली गोष्ट. पेपर घेऊन पेपरमधलं लिहिलेल्या बातम्या बितम्या लिहिल्या, ते तसलं इथं करू नका. करंट अफेअर्स हे जे आहे ते युपीएससीचं करंट अफेअरचं वेटेज वेगळं आहे. युपीएससी साठी करंट अफेअरची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, एमपीएससी साठी वेगळी आहे. एमपीएससी साठी कंबाईनसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवायची, एसएससी रेल्वेची स्ट्रॅटेजी काय असते, तर करंट अफेअर्सचं एक वेगळं लेक्चर करंट अफेअरच्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तिथे ती स्ट्रॅटेजी डिटेलमध्ये येईल. इथे फक्त आपण पकडू की करंट अफेअरचा 1 तास अभ्यास करतो एखादा मुलगा डेली. मग त्यांनी मॅगझिन घेतलं, मॅगझिन मधली 4 पानं डेलीची वाचून काढली, त्यात अंडरलाईन केलं मेन मेन, तर तसं करत असेल, चला ठीक आहे, करंट अफेअर 1 तास. आता समजा त्यांनी जीएसचा एक सब्जेक्ट घेतला, आता जीएसचा कुठलाही सब्जेक्ट तो घेऊ शकतो. आता समजा जीएस साठी आता मी इथे नाव दिलं हिस्ट्री, कुठलाही घेऊ शकतो, नाहीतर लगेचच तुम्ही परत म्हणाल की असंच काय तसंच काय. आता समजा जीएस साठी त्यांनी सब्जेक्ट निवडला हिस्ट्रीचा,
आणि हिस्ट्रीचा अभ्यास. आता बघा सिंपल आहे. समजा तो मुलगा 1.5 तास लेक्चर करतोय, 1.5 तासाच्या वरती लेक्चर करायचं नाही, 1.5 तास लेक्चर करतोय. त्यानंतर तो काय करतोय, 1.5 तास आता लेक्चर केल्यानंतर आपण असं एलॉबरेट करू. 1 तास जे शिकवलंय लेक्चरमध्ये, जे लेक्चर त्यांनी पाहिलं त्याचा तो वाचन करतोय, म्हणजे लेक्चर झालं. आता रीडिंग करतोय, रीड करतोय त्याला. आणि त्यानंतर अर्धा तास त्याच्या नोट्स काढतोय. नॉर्मली नोट्स डाउनलोड करायचा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतोच, पण समजा त्यातलं काही रायटिंगचं करतोय तर 1.5 तास आणि हे 1.5 तास म्हणजे जवळपास त्याचं इथे 3 तास वेळ गेला. आता याच्याच मध्ये मी असं पण ऍड करू शकतो की यावरच आधारित तो काय करतोय, प्लस अर्धा तास PYQ सॉल्व्ह करतोय. PYQ लिहिलेलं आहे मी, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्या टॉपिकचे. चॅप्टर वाईज क्वेश्चन्स आपल्याला मिळून जातात मार्केटमध्ये, पुस्तक आहेत, तर तो त्यात हे जे PYQ करतोय. म्हणजे हे सगळं करायला त्या व्यक्तीचा 3.5 तास वेळ त्या ठिकाणी युटिलाइज होतो. 3.5 अवर्स. इथे करंट अफेअरचा समजा 1 तास त्याचा झालेला आहे. आता समजा त्यांनी GSचा दुसरा सब्जेक्ट घेतला, समजा आपला सब्जेक्ट जनरल सायन्सची पण सेम स्टोरी. जेव्हा 1.5 तास लेक्चर बघितलं, 1 तास त्याचा स्टडी केला, 1 तास रीड केलं, त्यानंतर 0.5 तास त्याच्या नोट्स काढल्या. आता काही जण म्हणतात एवढा वेळ पुरतो का, तर हा वेळ थोडासा पुढे मागे होतो. आता समजा 1.5च्या ऐवजी आपलं लेक्चर 1.25 तासात संपलं, मग ते 15 मिनिट इकडे लागले, रीडिंग लवकर झाली ते इकडे वापरले. PYQ अर्धा तास नसतील, PYQ 6-7 असतील, तर ते 15 मिनिटात झाले, मग तो वेळ तिकडे गेला. तर असा तो मॅनेज करता येतो, त्याचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आणि समजा 1.5 तास तुम्ही काय केलं, या जे PYQ, आता हे PYQ कुठले, जो टॉपिक तुम्ही सायन्सचा केलेला आहे, मग याच्यामध्ये किती तास गेले तुमचे, 3.5 तास. मग हे 3.5 तास आणि 1 तास. आता ऍप्टी. आता समजा ऍप्टिट्यूड मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग आहे. आता मॅथ्स रिझनिंगचं कसं करायचं, आता मॅथ्स रिझनिंगचं तुम्ही लेक्चर्स बघायचे तर आपल्या ऍपवरती लेक्चर बघू शकता. मग सर लेक्चर बघू का सेल्फ स्टडी करू, दोन्ही चालतं, कारण लेक्चरमध्ये पण गणितच सॉल्व्ह करून घेणार आहे आपण. मग तुम्ही लेक्चर बघा किंवा सेल्फ स्टडी करा. मग आता 3.5 आणि 3.5 7 तास झाले, हे 1 तास झाला, 8 तास. मग आता एखादा मुलगा काय करू शकतो, 1 तास डेली मॅथ्स करू शकतो. मग आता तो असा पण प्लॅन करू शकतो की बाबा मी काय करतो, 3 डेज मॅथ्स करतो लगातार, सोमवार मंगळवार बुधवार, आणि मग गुरुवार शुक्रवार शनिवार 3 डेज रिझनिंग करतो, आणि रविवारी नाही करत, रविवारी रेस्ट. या गोष्टीतनं 3 दिवस करतो. आणि मग तुम्हाला वाटत असेल की 1 तास कमी पडतोय, 1.5 तास करतो, हे तुमच्यावर आहे ना, तुम्हाला जसं करायचंय. तुम्हाला वाटलं 1.5 तास करायचं तर 1.5 तास करा, 1.5 तासाचं एक लेक्चर बघून घ्या आपलं. मग आता ह्या सगळ्याचा जर विचार केला तुम्ही, या सगळ्याचा जर विचार केला, बघा जे पण आपण सांगितलं इथे, की तुम्ही इथे केलं 1 तास, 3.5 तास, आणि इथे 1.5 तास जवळपास, म्हणजे हा 3.5 7 तास झाला, हा 8 9 9.5 तास. म्हणजे मॅक्सिमम जर आपण सगळं बघितलं, सगळं जर कव्हर करायचं आपल्याला, तर 10 तास आपण देऊ शकतो. अर्धा तास एक्स्ट्रा घेतला आपण, मॅक्सिमम तुम्हाला कव्हरेज द्यायला 10 तास. मग आता याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या होत आहेत का, ते पण बघा की सर सगळं होतंय का. बघा करंट अफेअर म्हणजे जसं मी म्हटलेलं की चहा पिला, तर मग हे टी म्हणजे चहा पिला झाला, चहा पिला. इथं मी हिस्ट्री केलं, इथे GS हिस्ट्री केलं, म्हणजे मी इथं लंच केला, माझं दुपारचं जेवण. त्यानंतर मी GS इथं सायन्स केलं, म्हणजे मी हे रात्रीचं जेवण आहे, माझं डिनर आहे. त्यानंतर हा समजा ऍप्टिट्यूड आहे, मी मॅथ्स रिझनिंग करतोय, ऍप्टिट्यूड करतोय. समजा हा माझा सकाळचा नाश्ता आहे, कसंही करू शकता, ब्रेकफास्ट आहे हा. त्यानंतर मी याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अजून काय करायचंय आपल्याला, PYQ सॉल्व्ह करायचे, ते पण इथे मी घेतलेलं आहे. म्हणजे आपण काय PYQ साठी पण घेतलं, आणि रिव्हिजन, आता रिव्हिजनचं पण इथे ऍड करायचं. आता PYQ, मग इथे मी PYQ करतोय, इथे PYQ करतोय. मग हे PYQ म्हणजे काय झालं, समजा माझं
इव्हिनिंग स्नॅक्स झालं की बाबा मी स्नॅक्स खाल्ले इव्हिनिंगला. मग आता हे 9.5 तासाचं झालं होतं, बरोबर. आणि मग तुम्ही अर्धा तासाची रिव्हिजन केली, किंवा मग तुम्हाला अजून वाटत असेल तर थोडंसं जास्त करू शकता. मग रिव्हिजन मध्ये काय असतं, रिव्हिजन मध्ये दिवसभरात झालं ते वाचून काढायचं असं नाहीये. रिव्हिजन म्हणजे काय, की आता मी हिस्ट्रीचा पहिल्या दिवशी तर रिव्हिजन नाही करत माणूस. मी आज हिस्ट्री, आता समजा सायन्सचं एक्झाम्पल, मी सायन्स शिकवतो. मी सायन्सचं पहिलं लेक्चर आज घेतलं पेशी, बायोलॉजीमध्ये. पेशी लेक्चर मी 1.5 तासात शिकवलं. तुम्ही नोट्स डाउनलोड केल्या. मी शिकवताना काय करत असतो, महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून सांगत असतो, ह्या नोट्स लिहा. तर मग ते डबल अंडरलाईन करून मी देतो. तुम्ही नोट्स डाउनलोड केल्या, रीड केलं, त्याच्या नोट्स लिहून घेतल्या, पीवायक्यू वाचले त्याचे पीवायक्यू समजा पेशीवरती 12-13 प्रश्न आलेले, ते सगळे पीवायक्यू विथ एक्सप्लेनेशन तुम्ही वाचून घेतले. 3.5 तासाचा अभ्यास झाला. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सायन्सचा अभ्यास करायला लागाल, मग सायन्सच्या अभ्यासाला दुसऱ्या दिवशी समजा आता पुढचं लेक्चर आहे टिश्यू. मग ते लेक्चर करण्याआधी आता तुम्ही याच्यासाठी टाइम सेट करून ठेवा, तुमचे जे पण टाइमिंग ते. आता समजा मी करंट अफेअर्स सकाळी 8 ते 9 मध्ये करतो, मला वेळ आहे सकाळी 8 ते 9, तुमच्या हिशोबाने घ्या. आता समजा मी हे 9:30 ते 11, 9:30 ते 11 मध्ये मी हिस्ट्रीचं लेक्चर बघतोय किंवा कधी वाचतोय, तर मला 9:30 ते 10:30, 11:30, 12:30 वगैरे त्या सेटमध्ये करायचं तर मी करू शकतो. मग दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर समजा मी सायन्सचं करू शकतो, रात्री मी मॅथ्स रिझनिंग करू शकतो, किंवा दुपारी जेवल्यानंतर झोप येत असते, 2च्या नंतर जेवतो आपण, म्हणजे 1:30-2ला जेवलो, झोप सारखं वाटते, त्यावेळेस मॅथ्स रिझनिंग केलं, आणि चहा पिला 4-5 वाजता, आणि मस्त संध्याकाळचा सेट सायन्सचा केला, म्हणजे दुसऱ्या जीएसचा केला, तसं पण चालतं. जीएसचा एक सेट सकाळी सकाळी झालेला चांगलं असतं, कारण आपण फ्रेश माइंड मध्ये असतो, तर सकाळी सकाळी जीएसचा एक सेट झाला तर ते चांगलं होतं. मग ही टेक्निक तुम्ही वापरू शकता. या टेक्निकमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच तुमचं राहत नाही. आणि हे मग सर बाकी विषय तुम्ही तर फक्त हिस्ट्री सायन्स, अरे पण हे पूर्ण वेळ थोडी करायचे, हे सब्जेक्ट कधी ना कधी संपतील ना. करंट अफेअर तर नेहमी करायचे, मॅथ्स रिझनिंग तर करतच राहायचे. मॅथ्स रिझनिंग जरी तुम्ही 2-3 महिन्यात शिकलात तरी तुम्हाला ते रिव्हिजन मध्ये ठेवावं लागतं. जर मध्ये सोडलं की तुमचं त्याच्यावरचा कमांड निघून जातो आणि परत मग पहिल्यापासून शिकावं लागतं. तर आपली एक्झाम येईपर्यंत आपल्याला मॅथ्स रिझनिंग करणंच आहे, आणि पीवायक्यू तर तुम्ही करतच जातात. मग काही जण मग सर टेस्ट सिरीज वगैरे साठी पहिले सिलेबस तर कंप्लीट होऊ द्या, डायरेक्ट टेस्ट सिरीज करून काय करायचं. मग तुम्हाला काय करावं लागेल, आता समजा 40-50 दिवस हे चाललं, मग 50 दिवस झाले की हिस्ट्रीच्या जागी जॉग्राफी टाकला, सायन्सच्या जागी पॉलिटी टाकला, हे पुढे 50 दिवस चाललं. मग त्या आता विषय कुठला राहिला, मग इकॉनॉमिक्स टाकलं, इकॉनॉमिक्सच राहील. आणि मॅथ्स रिझनिंग तर होते, करंट अफेअर तर होते, 7 सब्जेक्ट आहेत आपल्याकडे. आणि मग बाकी हे झाल्यानंतर तुमचे मराठी इंग्लिश वगैरे पण तुम्ही यामध्ये टाकू शकता, मुख्यचे सब्जेक्ट. तर त्यासाठीचं पण एक लेक्चर वेगळं मी घेणार आहे, की कसं ते प्लॅनिंग करायचं. शेवटचं लेक्चर त्याचंच आहे. या लेक्चरमध्ये तुम्हाला दिवसभराचं मॅनेजमेंट द्यायचं होतं, की 10 तासाच्या आसपास तुम्हाला स्टडी करावा लागेल जर स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं तर. मग आता इथे प्रॉब्लेम काय, की वर्किंग वाल्यांनी काय करायचं, हाऊसवाईफ्सनी काय करायचं, ज्यांना एवढा वेळच मिळत नाही त्यांनी काय करायचं, तर कट करायच्या गोष्टी. मग आम्ही कसं काय कट करू. आता इथे प्लॅन बघा, करंट अफेअर तुम्हाला नाही डेली 1 तास करताय, तुम्ही अर्धा तास करा, हाफ, अर्धा तास. तुम्हाला आता इथे 1.5 तास लेक्चरला, 1 तास रिडिंगला, अर्धा तास नोट्सला, पीवायक्यूला. तर तुम्हाला या ठिकाणी नोट्स काढायच्या, मग आम्ही नोट्स नको काढू चालेल का, पण नोट्स काढणं गरजेचं आहे. मग तुम्ही रिडिंगचा तास थोडा कमी करा, इथे 3.5 तास तुम्हाला जमत नाही, ते इथे तुम्ही 3च तास करा किंवा 2.5 तास करा. लेक्चर 1.5 तासाचं तुम्हाला लाईव्ह मध्ये बघता येत नसेल तर तुम्ही काय करा, त्याला फास्ट फॉरवर्ड करून बघा, म्हणजे ते कमी वेळात होईल. किंवा तुमचे लेक्चर्स बघून झाले असते. आता काही विद्यार्थी ऑलरेडी लेक्चर्स बघून शिकून फक्त सेल्फ स्टडी करतात, मग त्यांना हे 1.5 तास त्यांचं त्यामधनं मायनस होऊन जाईल ना, म्हणजे हे 3 तास आपोआप कमी होतील लेक्चर बघण्याचे, व्हिडिओ बघण्याचे, ऑनलाईन बघण्याचे, त्यांचे वेळ वाया, त्यांचे 3 तास यातनं मायनस होणार आहे. म्हणजे असं मायनस करत जायचं. आता गणित बुद्धिमत्ताला 1.5 तास दिले, तिथे 1च करा. मग बघा, हा अर्धा, समजा इथे 3.5-3.5च्या ऐवजी 2.5 करा, म्हणजे हे झाले 5, हा अर्धा 5.5, आणि इथे अर्धा तास करा, 6 तास. 6 तास तर करू शकता तुम्ही, 6 ते 7 तास. 6 तासापेक्षा जर कमी वेळ मिळत असेल तर मित्रांनो, मग त्यामुळे अभ्यास तुम्हाला, एवढ्याशा अभ्यासावरती यश मिळत नाही. मग त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचं टार्गेट करून करावं लागतं. तुम्हाला 6 महिन्यात, 8 महिन्यात एक्झाम क्लिअर करायची, आणि तुम्ही म्हणताय माझ्याकडे 5-6 तास आहे, तर मग ते बोलायला आम्हाला काय, की हा बाबा होऊ शकतं, नाही होऊ शकत नाही, पण थोडंसं अवघड आहे. त्यासाठी आधीचा बॅकग्राऊंड असावा लागतो, चांगला बॅकग्राऊंड असलेला मुलगा ते पण कव्हर करतो.
ते एकदा बघून घ्या सगळं, तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट वाटतोय तो बघा. तर अशा प्रकारे म्हणजे करंट अफेअर तर तुम्हाला नेहमीच करायचंय, मॅथ रिझनिंग नेहमीच करायचंय, आणि मग ह्या विषयांना चेंज करायचे. 2 झाले पुढचे 2, 2 झाले पुढचे 2. मग सगळं झाल्यावर मग रिव्हिजन, एक्स्ट्रा रिव्हिजन वगैरे त्याचं लेक्चर आपण घेऊ. हे पहिलं लेक्चर आहे, टाइम टेबल फॉर सक्सेस काय असायला. आणि याच्यामध्ये माझ्याकडे डिस्कशनसाठी एवढ्या गोष्टी आहेत, तरी आपण जेवढं डिस्कस करता येईल तेवढं मी या ठिकाणी डिस्कस केलेलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नोट्स कशा बनवायच्या ते मी डिस्कस करणार आहे, त्यामध्ये लाईव्ह तुम्हाला नोट्स काढून दाखवणार आहे. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर वाचतोय पण लक्षातच राहत नाही काय करू. आणि ते झाल्यावरती पुढचं लेक्चर जे की एका तासात 100 प्रश्न होतच नाही, अभ्यास तर झालाय पण पेपर सॉल्व्हिंगच होत नाही, मग त्याची स्ट्रॅटेजी. आणि शेवटचं जे लेक्चर असेल, डायरेक्शन टू सक्सेस, योग्य दिशा. कारण दिशेचं खूप महत्व आहे. मला इथून पुण्याला जायचंय, जर मी प्रॉपर रस्त्याने गेलो 3 तासात 4 तासात पोहोचेल, पण चुकीच्या रस्त्याने गेलो तर मी 4 दिवस पण जरी फिरलो तरी पुण्याला पोहोचणार नाही. मग हेच आहे की एमपीएससी मध्ये 6 वर्ष झालं करतोय तरी होत नाहीये. प्रॉपर वेने गेल्यावरती होईल ना मित्रा, प्रॉपर गायडन्सच्या अंडर काम केलं तर होईल ना. तर इथे म्हणजे मी माझं विजन क्लिअर करतोय. इथे मला असे विद्यार्थी घडवायचे की जे भविष्याचे लीडर्स आहेत, ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात गट अ गट ब च्या पोस्टवरती असणारे. मोस्ट ऑफ द आपलं टार्गेट असणार आहे की मुलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांचं एक नाव कमवावं, म्हणजे तो एक आदर्श अधिकारी म्हणून विकसित व्हावा त्या भागात. त्या सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे हा असा अधिकारी सगळ्यांना मिळाला पाहिजे. उपजिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, तुम्ही गट ब करत असाल, पीएसआय असेल, एसटीआय, एसओ, आपण खूप ट्राय करणार आहे यासाठी. तुम्ही युपीएससी करणारे असाल कॅन्डिडेट, सगळ्यांसाठी हे लेक्चर कामी येते. आणि एकदम याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ओझं नाही देते, काय नाही, एकदम रिलॅक्स फेजमध्ये. स्टडी करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की तो अभ्यास तुम्ही एन्जॉय करणं गरजेचं आहे. आता इथे मी टायमिंग सेट केले, समजा 1.5 तास 2 तास. आता माझ्या लहानपणी मला घरचे आमच्या टाइम द्यायचे की 5 ते 7 बाबा खेळायला जाऊ शकतो तू, 7ला घरी येऊन अभ्यासाला बसायचं असं. तर त्यावेळेस ना आम्ही मुद्दाम घड्याळ घालून नाही जायचो खेळायला. आम्ही सांगायचो नाही खेळताना घड्याळ फुटतं, आणि घरीच ठेवायचो. का? कारण टाइम कळू नये. कारण खेळताना आम्ही एवढं रममान व्हायचो की आम्हाला असं वाटायचं जास्त खेळ पाहिजे. तरी कोणतरी एखादा घड्याळ आणायचा, मग म्हणायचं हे 7 वाजले, पण आम्ही म्हणायचं हे जाऊ दे, चल कोण कोणाला माहित नाही, आपण अजून एक मॅच खेळू. आणि म्हणजे आम्ही टाइम वाढवायचो. मग आई हाक मारायला यायची, 7 वाजले तरी अजून कसं काय येत नाही, असं तसं. तर टाइम एक्स्ट्रा व्हायचा तरी आपण खेळायचो, कारण मजा यायची त्यात. म्हणजे हे मी माझं उदाहरण सांगतो, तुम्हाला पण माहिती असेल, तुमच्या बाबतीत पण हे घडलं असेल. पण अभ्यास करताना मुलगा, चला 9 ते 10:30 अभ्यास करायचा आहे, थोडा अभ्यास केला, हे किती वाजले, 9:45, 10च वाजलेत आत्ताशी. म्हणजे त्याला असं वाटत असतं की वेळ का नाही संपत आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे ज्या वेळेस माणसाला वाटतं ना की वेळ पटापट संपावा, त्यावेळेस त्याला त्या विषयाचा कंटाळा येत असतो. आपल्याला जर विषयांचा कंटाळा येत असेल तर मग तुम्हाला तो विषय कळत नाहीये, आणि मग तुमचा रिझल्ट येणं शक्य नाहीये. तुम्ही ही जर प्रोसेस एन्जॉय केली, जसं आपण पिक्चर एन्जॉय करतो. आजकाल मुलं मोबाईल घेऊन बसतात, इंस्टाग्रामवर रील ओपन करतात, एवढं एन्जॉय करतात त्यांना कळतच नाही 3 वाजले. कधी कधी पहाट झाल्यावरती कळतं पहाट झाली, कारण रममान, मग्न. तसं अभ्यास करताना माणसाचं नाही होत ना. अभ्यास करताना त्याच्या मनात विचार चाललेत, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन नाहीये. मग हे परीक्षा झाल्यावर काय करणार, मग हे अवघड आहे, मग मला नाही येणार, मग कसं होईल, मग माझा रिझल्ट नाही येणार, मग कसं माझं लग्न नाही होणार, हे सगळे विचारांमध्ये तो अभ्यासाकडेच लक्ष देत नाहीये. आणि काही जण, यस मी पास होणार आहे, मग मी पास झाल्यावरती फुल आपली वाट, मग मी कॉलेजमध्ये जाईल, त्या सरांनी मला उभं केलं होतं त्यावेळेस, मग त्या सरांसमोर उभा राहील, मग गन दाखवल. अरे ते लहान मुलांचं सोडा, हे ही शाळा कॉलेजमध्ये ते थोडंफार चालत होतं, पिक्चर बघून आलं, ते वेगळं आहे. या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस पाहिजे ना, तर सॉरी, वेगळी पर्सनॅलिटी क्रिएट करावी लागेल. मी गेल्या 8 वर्षात एवढ्या मुलांना भेटलो. काही मुलांचं कसं असतं, मला सगळं येतं. अरे मला सगळं येतं तर मग तू कसं काय घरी आहे?
सिलेक्ट झाला पाहिजे. म्हणजे ते अतिशहाणपण दाखवतात. आपल्याकडे ऑलरेडी मन तयार झालेली आहे त्यासाठी, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आणि काही जण एकदम रडायला टेकलेले प्रत्येक गोष्टी. मला गणित येत नाही, मला सायन्स येत नाही. अरे मग नाही येत तर इकडे कसं काय आला तू या क्षेत्रात? या क्षेत्रात ऑलरेडी सांगितलेलं की हे सगळं आहे तरच या. मग तुम्हाला येत नाही तर तुम्ही या क्षेत्रात आले का? जे क्षेत्र जे येतं तेच करायचं माणसाने. आज जर आपण रोज असं रडत असू, मला येत नाही, मला येत नाही, म्हणजे तुम्ही छाती ठोकून रोज सांगताय मला येत नाही, मला येत नाही. अरे मग तुम्हालाच माहितीये तुला येत नाही, मग तुला कसं काय सिलेक्ट करतील ती लोक? त्या लोकांना असा व्यक्ती पाहिजे ज्याला काहीतरी येतंय. मग जे लोक म्हणतात मला सगळं येतं, मग ते काय होतं, अति आत्मविश्वासामध्ये पडतात आणि मला काहीच येत नाही. मग हे काय झालं, लो कॉन्फिडन्स गेला बाहेर. तर स्पर्धा परीक्षेमध्ये हे दोन्ही विद्यार्थी चालत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये एक वाक्य खूप महत्वाचं आहे, मला काहीतरी येतं, मी सर्व काही करू शकतो. कारण ग्रॅज्युएट झालाय मुलगा म्हणजे काहीतरी येत असेल ना, म्हणून इथपर्यंत पोहोचलाय. आणि मी सर्व काही करू शकतो म्हणजे करून दाखवण्याची धमक. मी सर्व काही करू शकतो आणि मला काहीतरी येतं, हे एक विश्वास आहे की बाबा मला येतं काहीतरी म्हणून मी इथपर्यंत आलोय, मी सर्व काही करू शकतो. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मध्य मार्गाने जावं लागेल. कुठलंही क्षेत्र असू दे त्यामध्ये मध्य मार्ग खूप महत्वाचा आहे. एकदमच रडका, निगेटिव्हिटी काहीच नाही होत. एकदमच हाय आणि मग हवेत उडणारा हवेतच राहतो तो, जमिनीवर येतच नाही कधी. हवेत पतंग उडतीये, कधी कट झाली कधी गुल झाली काहीच कळत नाही, तसं होतं. त्यामुळे जमिनीवर राहून योग्यपणे मध्य मार्ग निवडायचा. मध्य मार्ग सुवर्ण मध्य, सोन्याचा मार्ग. मला काहीतरी येते, मी सर्व काही करू शकतो, या एका वाक्यावरती स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकतं. तुमचं यश मिळवण्यात माझाही काही वाटा असेल असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आपल्या ॲपला डाउनलोड करून इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवा. त्यांना पण चांगल्या गोष्टी आपण शेअर करत जर गेलो तर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या बाबतीत काही चांगलं घडतं. आपण लोकांचं चांगलं केलं, तुम्ही कोणाला तरी ॲप शेअर केलं, त्यांनी लेक्चर बघितलं, त्याचं माइंडसेट बदललं, त्याचा रिझल्ट आला, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, तुमचा रिझल्ट आला. कसं असतं, चांगल्या गोष्टी आपण करत गेलो तर ते कुठे ना कुठे आपलं काउंट होत असते, हे लक्षात ठेवा. मग आपला आजचा जो मुद्दा होता तो मी या ठिकाणी डिस्कस केलेला आहे की टाइम टेबल ऑफ सक्सेस काय, अभ्यासाचं योग्य नियोजन काय, ते इथे आपण एका दिवसाबाबतीत बोललेलो आहे. मग पुढे पुढे कसं करायचं, मग प्रीला किती महिने द्यायचे असतात, मेन्सला किती महिने द्यायचे असतात, मग ते कसं काय करायचं असतं, त्यासाठी पण एक वेगळं लेक्चर असणार आहे. आता येणाऱ्या एक्झामसाठी थोड्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असतील. जे अंडर ग्रॅज्युएट आहेत, नेक्स्ट इयरसाठी टार्गेट करतायत, त्यांच्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असतील. त्यावर देखील आपल्याला बोलायचं आहे. तर मला नाही वाटत आता कोणाला काही डाऊट असेल याच्यामध्ये. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला तसं सांगू शकता, त्याबद्दल पण मी डिस्कस करेल. हे 50 मिनिटं कुठून आलं, 90 मिनिटं कुठून आलं, तुम्हाला ह्याच्यात 60 मिनिटं घ्यायचं हे तुमच्या मनावर आहे. हे जस्ट फक्त एक सॅम्पल आहे की अशा पद्धतीने मुलं करतात. आता हे 24/7 काय आहे ह्याच्याबद्दलचा खुलासा आपला तिसऱ्या लेक्चरमध्ये होणार आहे, मेमरी टेक्निक, की 24/7 हे काय. आता तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे 24 तासाचा दिवस असतो आणि 7 दिवसाचा आठवडा असतो, पण त्याचं काय कनेक्शन आहे, आपल्याला गोष्टी लक्षात ठेवण्यामध्ये ते कसं हेल्प करतं, ते तुम्हाला पुढे पाहायचंय. तर या अभ्यासनीती ॲपवरती तुम्ही डेली टचमध्ये राहा. तुम्हाला खूप सारे नवीन नवीन बॅचेस पाहायला मिळतील. शेअर करा, खूप महत्वाचं आहे. कारण जेवढं जास्त शेअर होईल, जेवढे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, तेवढ्या नवीन बॅचेस मला करता येतील. कारण विद्यार्थी संख्या कमी असेल तर नवीन बॅच लॉन्च होत नाही, जास्त विद्यार्थी असतील तर नवीन बॅच लॉन्च होतील. आणि तुम्ही मला सजेस्ट पण करा की तुम्हाला कुठल्या बॅच बघायची इच्छा आहे. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा भेटू आपल्या ॲपवरती.